आता तुम्हाला वाटेल, की शेतात गाडी पार्क करून मी चाललो कुठे? तर मी चाललो होतो ए.आर. रेहमानच्या कॉन्सर्टला. असं कडेकपारीतनं लोकं येऊन-येऊन जमा होत होते. अक्षयदा म्हणतो, की देव माणूस ए.आर. रेहमान म्हणजे म्हणून मंदिरात लावतात तशा रांगा लावून आम्ही उभं होतो. 3 वाजता सुटणार होतं गेट जे 3:20ला ओपन झाले. यार हे 2 मित्रांनी माझी फार मदत केली. पाण्याची बॉटल दिली आम्हाला छोटी आणि एक्झॅक्ट समोर येऊन आम्हाला त्यांनी ड्रॉप केलं, की "यार ह्या सीटमध्ये बसा तुम्ही, बहुत अच्छा व्ह्यू मिलेगा." मग मी त्याला म्हटलं, "यार धन्यवाद मित्रा." मग तो पण माझ्याशी मराठीमध्ये बोलायला लागला. इकडे समोर आहे ना, एक काका आहेत छोटे, म्हणजे काका व्यवस्थितच आहेत. लांबून छोटे दिसत होते. ते त्यांच्या लहान मुलीला व्लॉग करायला मदत करत होते. ते कॅमेरा अँगल्स नीट घेत होते. हे बघ, धावून पळून इकडून-तिकडून एवढं छान आणि क्यूट वाटलं ना ते बघायला. समोर अभिजितदा होता, अभिजित खांडेकर. समोरच्या आर.के. लक्ष्मण लॉन्जमध्ये बसलेला. आम्ही खूप वेळ मी त्याला स्टॉक केलं, पण त्यांनी काही मागे वळून वरती बघितलं नाही. अ, मग शेवटी मी नाद सोडला आणि मी परत समोर बघायला लागलो. एक फीडबॅक एवढा द्यायचा होता, की डिस्ट्रिक्टला एवढे चांगले शो प्लॅन करता येत नाही किंवा त्यांचं काहीतरी हुकतं यार. समथिंग इज रॉंग, समथिंग इज नॉट राइट. चहा-कॉफीचे स्टॉल नव्हते, सरबताचे वगैरे स्टॉल नव्हते. 3:20ला सोडलं होतं, पण आतमध्ये त्यांचे जे काही खाण्यापिण्याचे स्टॉल होते, ते व्यवस्थित ओपन झाले नव्हते. म्हणजे दारूच प्या तुम्ही, असं त्यांचं एक इनडायरेक्ट आग्रह मला जाणवला. अक्षयदा म्हणतो, की देव माणसाचा कॉन्सर्ट आहे, आपण चपला काढून बसलोय भाई. अक्षयदाला कळालं, की आपण चपला काढल्या नव्हत्या, चपलेनंच हाणेल आपल्याला. विषय खोल, नाद नाही करायचा. एकतर आपल्याला कॉन्सर्टला अटेंड करायला मिळते, नाही का? त्याच्यानंतर 3:30 ते 5:30 काहीच नाही आलं. 5:30 वाजता केतकी आली. अ, सुंदर गायल्या, खूप छान गायल्या त्या. पण त्याच्यानंतर अनरिलीज सॉन्ग्स होते बरं का त्यांचे जे दोन्ही होते ते. त्याच्यानंतर जवळ-जवळ 1 तास आम्ही हेच म्युझिक ऐकत होतो. आजूबाजूचे लोकं झोपायला आले होते. लिटरली बोर झाले होते कारण करायला काहीच नव्हतं. लाईनअपच नव्हता. आता ह्याच्यापुढे कॉन्सर्ट कसा होतो, काय होतो हे आपण ब्लॉगच्या सेकंड पार्टमध्ये बघू. सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.